नमस्कार मंडळी, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. सो आज आपण जातोय बैलांना पाणी पाजायला. सकाळीच आज मी आंघोळ पण नाही केले. आज लेट उठलो 8 वाजता, कारण रात्रभर एडिटिंग करत होतो माझ्या ब्लॉगची. सगळं दुसरं काय अजून काय होतं तसं करत होतो. एडिटिंग चालू होती. सो 12-12:30 झोपलो मी आणि आता जातोय बैलांना पाण्यावर घ्यायला. सगळं उठलो आणि आधी गेलो शेतावर. पेंड्यांचे होते बोचके, ते न्यायचे होते घरी, ते केल्यानंतर तर बैलांना पाण्यावर, नंतर आंघोळ घेईन. आणि आज आपला आहे परतीचा प्रवास, म्हणजे डोंबिवलीला जायचा. सो आज मी संध्याकाळच्या 4ची ट्रेन आहे आपल्याला माणगावला, तिकडनं जाणं मी घरी. सो आता बैल सगळ्यांना न्यायचे पाण्यावर, संध्याकाळी भेटणार नाही न्यायला. आणि मग जाऊ घरी. आज एवढं काय वाटत नाही मुंबईला जायला, मला असं काय इमोशनल वाटत नाही मला, कारण आता 15 तारखेला परत, म्हणजे 1 आठवड्यात परत येणार आहे गावी. माझ्या बाबांचा आणि माझ्या बहिणीचा बड्डे, सो तेव्हा साजरा करायला. आणि परत शिमग्याला पण यायचंच आहे. सो सर्दी मला 12 महिने असतात. सो काय बोलतो, सो एवढं इमोशनल वाटत नाही, कारण परत आता यायचंच आहे ना सारखं गावी. सो आता जाऊया, नंतर भेटूया फ्रेश झाल्यावर. A few moments later. रेडी झालो आता जाऊया माणगाव स्टेशनला. आता दुपारचे किती 3 वाजलेत. 4:30 पर्यंत आपली ट्रेन माणगाव स्टेशनला. आणि स्कूटी चालणार आहे मी, तर माझ्याकडे बाईक कॅमेरा काय नाही. सो तुम्हाला दिसणार नाही. डायरेक्ट भेटू माणगाव स्टेशनला. आता मी पोहोचलो आहे आपल्या माणगाव स्टेशनला. ते बोर्ड दिसत नाही मला, तेव्हा समोर दाखवतो. पोहोचलो माणगाव स्टेशनला. पब्लिक नाही एवढी आज, गर्दी कमी आहे बघा, फुल गर्दी कमी आहे आज. मी का थांबलो तुम्हाला कळेल. यासाठी आज मी निघतो आहे, कारण येताना खूप गर्दी होती. आता बसून जायचं आहे, बस भेटणार नाही, वरती भेटेल बसायला. सो वरती बसून जाऊ आज. आता अजून पाऊण तास आहे यायला. सो येईल तेव्हा जाऊ. डायरेक्ट देवाना डोंबिवली पकडायची, मग झालं काम. मग तिकडनं बस झालं, आपलं येईल घर. आता इथं वाट बघायला लागेल. आज माझा तिसरा ब्लॉग असेल आउटडोअरचा, म्हणजे स्टेशनचा इथला. पहिला एक ब्लॉग होता तो गावी याचा होता. दुसरा पण तिकडे होता, कुठे आठवत नाही आता. आणि दुसरा होता हे होता काय आपलं, म्हणजे काल परवा आलो ना, एवढ्या गर्दीत काढलेला ब्लॉग तो होता. आपला शॉर्ट्स आहे तो, व्हिडिओवर तो बघू शकता तुम्ही. खूप गर्दी होती तेव्हा, पूर्ण पब्लिकमध्ये काढलेला तो ब्लॉग. सो आता आहे हा तिसरा ब्लॉग असेल. जास्त पब्लिक नाही आज, बघू शकता पाठी पण खूप कमी पब्लिक आहे इथं. माझ्यासोबत काल एक सीन झाला. काल रविवार होता, सो काल गेलो मी आरतीला. आमच्या गावातलं काळभैरव मंदिर आहे, तिथे आरतीला गेलेलो. पण तिथे गेलो आणि नंतरला आपला असं ना कनेक्टर, तो फोनलाच कनेक्ट होता आणि माईक बंद होता. सो जे मी व्हिडिओ काढले ते म्हणजे क्लिपचा आवाजच नाही आला. सो मग काय ते काही वेस्टच गेले. आता पुढच्या रविवारी येणार परत मी 15 तारखेला गावी, बाबांचा आणि माझ्या बहिणीचा बड्डे. सो तेव्हा परत जाईन आणि ती शॉर्ट आणि व्हिडिओ मी परत करीन. आणि खूप भारी, म्हणजे दर रविवारी असते आमच्या इथं काळभैरव मंदिरात आरती आणि हरिपाठ. सो दोन्ही मी अटेंड केले आणि आलो घरी. सो आता इथं वाट बघूया कधी, काय माहिती. आपलं माईक बंद करून ठेवतो, कारण का अजून 1 तास आहे गाडी यायला. तो जर चालू ठेवला तर पुढच्या प्रवासात माझा माईक बंद पडेल, चार्जिंग कमी पडेल. फुल चार्ज केलं तरी पण असं चालत ना. आता माईक बंद करूया आणि आपलं गाडी आल्यावर आपण चालू करू नेक्स्ट व्हिडिओ आपली ट्रॅव्हलचा. Two 2,000 years later. फायनली पोहोचलोय मी दिवा स्टेशनला. फुल गर्दी आहे इथे, एक मिनिट दाखवतो तुम्हाला. कोकणात आपल्या जरा घरी जातात, मुंबईला आले सगळे, फुल गर्दी आहे. आपण जाऊया.
आता दिवाळी सीझनला पोहोचले, फुल गर्दी आहे बाकी. आता जाऊया 1-2 नंबरला, कल्याण पकडूया. एक नंबरला आले कल्याण, ती पडून जाऊया डोंबिवलीला. सोबत राहा. फुल गर्दी आहे खाली. कल्याण ट्रेन गेलेली आहे. प्लॅटफॉर्म नंबर 1 ला पोहोचलो आहे. आता जाऊया इथे कल्याण ट्रेन आपल्याकडं, तिथून जाऊया आपल्या डोंबिवलीला. फायनली डोंबिवलीला पोहोचलो. आता इथून जाऊ खाली. खूप भूक लागली, एक वडापाव खाऊ आणि जाऊ घरी. खूप भूक लागली, तर जाऊया. खूप भूक लागलेली, वडापावचे व्हिडिओ पण नाही काढले, डायरेक्ट खाल्ला, एवढी भूक लागलेली. आता जाऊया घरी. उतकी पण लागलेली, जाऊया आता घरी. बसने जाणार आहोत घरी, रिक्षाने काही जात नाही, याच्यावर बसने जातो घरी. आता जातोय चालत आणि तिकडून आपली बस डोंबिवली स्टेशनला आहे. तर चला, कोणी बस भेटलेला, आता जाऊ घरी. खूप थकलोय, जाऊया घरी आणि भेटूया पुढे. फायनली मी पोहोचलोय आपल्या घरी. घरी पोहोचलोय. त्या बिल्डिंग खाली आहे. खूप थकलोय, आरामाची गरज, खूप कंबर दुखते. पनवेलला आल्यावर मला भेटलं बसायला. लिफ्ट उघडूया. सो पनवेलला आल्या भेटलं मला बसायला. खूप जमलोय. सो आपला सगळं किती एंड करूया. माझा ब्लॉग आवडला असेल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. भेटूया अनदर ब्लॉगमध्ये.